जय भीम मित्रांनो. 15 मे 2026 सकाळी 5 वाजले होते आणि मी निघाले होते अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कॅम्पसाठी खूप एक्सायटेड होते. आता सोसायटीच्या बाहेर आल्यावर अंधार दिसत होता, थोडं भीती वाटत होती, पण जशी तशी बाहेर निघाले आणि रिक्षा मिळाली. आता जायचं होतं कल्याण स्टेशनला जाण्यासाठी रिक्षा केली होती आणि स्टेशनला जाताना मग विचार करत होते आणि आता स्टेशनला आल्यावर नाशिकचं तिकीट काढलं. गाडी थोडा लेट होती, वाटलंच होतं, तरीही मग थोडा वेळ वाट पाहिली आणि 15-20 मिनटात ट्रेन आली. ट्रेन तर मिळाली, पण ट्रेनमध्ये जागा काही मिळालीच नाही आणि मग 4 घंट्यानंतर नाशिक आलं. नाशिकमध्ये सिटी बस पकडली आणि कॅम्पच्या जागेवर जायसाठी निघाली. जाताना हे पोस्टर खूप आवडलं. बसमध्ये पण जागा नव्हती, पण मला जागा मिळाली थोडीशी आणि मग मी आले कॅम्पच्या लोकेशनवर येताच हे रजिस्ट्रेशन केल्यानंतर बँड बांधण्यात आले. आधी कळालं नाही बँड का बांधलेत, पण नंतर कळालं की प्रत्येक बँडच्या कलरनुसार एक ग्रुप बनवला जाईल. आम्ही जेव्हा आलो तेव्हा हेरम कुलकर्णी सरांचं भाषण होतं, कारण हेरम कुलकर्णी सर हे अध्यक्ष होते. हेरम कुलकर्णी सरांचं भाषण काय मला सगळं ऐकायला नाही मिळालं, पण त्यांच्या भाषणातून एक मात्र कळालं की आपल्याला जर अंधश्रद्धा दूर करायची असेल तर लोकांच्या मनात महापुरुषांचे विचार भरवणं सगळ्यात मेन पॉईंट आहे. कारण प्रत्येक महापुरुषांनी कर्मकांडाला विरोध केला, ते संत असो वा समाजसुधारक. तर हेरम कुलकर्णी सरांच्या भाषणानंतर जेवणाची वगैरे सोय होती आणि हे वर राहण्याची सोय होती. राहण्याची सोय एकदम उत्तम होती आणि हे जे ठिकाण निवडलं होतं कॅम्पसाठी ते तर कायच सांगणार. एकदम निसर्गाच्या कुशीत चारी बाजूंना असे डोंगर, हिरवळ आणि बस. थोडा वेळ आराम केला आणि आता दुसरं लेक्चर होतं लिंग समभाव या टॉपिकवर. तर हे पण टॉपिक एकदम भारी होता आणि त्याच्यावर लेक्चर देणारे पण मॅडम खूप छान होत्या. असे चळवळीचे मध्ये गाणे होत होते. चळवळीचे गाणे तर मला आधीपासूनच आवडतात, जसे की समतेच्या वाटेने हे माझं फेवरेट सॉन्ग आहे. दिवसातून एकदा तरी मी ते सॉन्ग ऐकते. आणि चळवळीचे गाणे, मध्ये भाषण, एकदम म्हणजे सगळं जे वातावरण होतं ते खूप भारावून टाकणारं होतं. आणि लिंगसमभावमध्ये सांगत होते की आयुष्यमान खुराना यांचे एवढे मी मूवीज आहेत जे लिंगसमभाव, लैंगिक शिक्षणावर, ते पाहणं आवश्यक आहे. या लेक्चरमध्ये खूप काही होतं शिकायसारखं आणि मेन गोष्ट एक कळाली की लैंगिक शिक्षण हे किती महत्त्वाचं असतं. मला पहिल्यांदा LGBTQची डेफिनेशन कळाली. तर विचार करा मित्रांनो, मी पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट करून मला हे आत्ता कळतं, तर अशिक्षित लोकांना काय कळणार. आणि मग थोडा वेळ चळवळीचे गाणे आणि नंतर पुनियानी सरांचं लेक्चर होतं. इतिहासाचे गाढे अभ्यासक आणि एक इतिहासकार आहेत. यांचे लेक्चर तुम्हाला यूट्यूबला पण मिळून जातील. एकदम अप्रतिम असं बोलतो हा माणूस, खूप म्हणजे खूप चांगलं. मी तर ह्यांची फॅन झाले. मी यांचे 1-2 लेक्चर पहिलेही यूट्यूबला पाहिले होते, ऐकले होते, पण जेव्हा यांना समोर पाहिलं आणि म्हणजे जेव्हा पाहिलं तेव्हा वाटलं की अरे खरंच माणूस ना खूप ग्रेट आहे. इतिहासाचं गाढं वाचन एवढं कुठेच नसेल, कुणाचंच नसेल असं वाटलं. आणि यांच्यातली ही एक कन्सेप्ट अशी की आधी जे राजे महाराजे आपण ऐकतो की मुघलांनी फक्त मंदिरं पाडली, तर यांनी माझी एक कन्सेप्ट क्लिअर केली की फक्त मुघलांनी मंदिरं नाही पाडले, तर जे हिंदू राज्य होते त्यांनीही मंदिरं पाडले. कारण आधीचं जे राज्य होतं ना ते धर्मासाठी नाही तर सत्तेसाठी होतं. आणि यांनी एक मेन गोष्ट सांगितली की शिवाजी महाराजांनी जी लढाई लढली तीही धर्मासाठी नाही तर सत्तेसाठी लढली. आणि हे मला थोडं माहितीच होतं पहिलं, पण जेव्हा कन्सेप्ट साऱ्या क्लिअर झाल्यात ना तेव्हा मनाला एक वेगळं समाधान मिळतं. याने बरेच असे बुक्स सांगितले जे बुक्स वाचणं गरजेचं आहे, कारण ज्यांनाही इतिहासाची आवड आहे ना त्यांनी हे बुक वाचले पाहिजेत.
सगळ्यात महत्त्वाचं हे जे राम पुनियानी सरांचं भाषण होतं ते एक मस्त आंब्याच्या वनामध्ये होतं, त्यामुळं ना एकदम भारी असं वातावरण वाटत होतं. यांनी जे बुक सांगितलेत मित्रांनो, जर तुम्हाला वाचायचे असतील तर मी ते डिस्क्रिप्शनमध्ये देईन त्या बुकची नावे. तुम्ही ते बुक जर तुम्हाला इतिहासाची आवड असेल तर तुम्ही वाचू शकता. आणि राम पुनियानी सरांच्या भाषणानंतर सगळ्यांनी त्याच्यासोबत फोटो काढले आणि हे मुलं चळवळीची गाणी म्हणत होती आणि आम्ही याच्यामध्ये कुठंच नव्हतो. मी मागे जांभळं खात होतो. हे जांभळाचा मळा होता, या जांभळाच्या मळ्यामध्ये हे मुलं सगळे राम पुनियानी सरांचं जे लेक्चर होतं त्याचा विषय होता धार्मिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता. त्याच्यानंतर आम्ही थोडा वेळ टाईमपास केला आणि त्यानंतर नितीन शिंदे सरांचं लेक्चर होतं खगोलशास्त्र आणि ज्योतिष विज्ञान. म्हणजे ज्योतिष जे सांगतात ते किती खरं आहे, हे जर तुम्हाला खरंच याच्यावर जर विश्वास असेल ना तर तुम्ही नितीन शिंदे सरांचं लेक्चर ऐकू शकता, जे यूट्यूबला पण आहे. माझं थोडं विश्वास वाटत होता कधी कधी की हे ज्योतिष खरं पण असेल, पण हे लेक्चर ऐकल्यानंतर कळलं की बिलकुल नाही, ज्योतिषी बिलकुल खरं नसते. कारण मित्रांनो, यांनी एक कन्सेप्ट सांगितली की हे जे आपण आत्ता तारे ग्रह जे बघता ना ते कितीतरी जुने असतात. म्हणजे 200 250 हजार वर्षापूर्वीचे ग्रह तारे आपल्याला आत्ता दिसतात. कोणतेही ग्रह तारे आत्तावर चमकत नाहीत. म्हणजे जे आपण पाहतो ते लेटेस्ट ग्रह तारे नसतात. आणि नंतर दुर्बीणमधून यांनी आम्हाला ग्रह पण दाखवले, जसे की शुक्र, शनी वगैरे हे सारे ग्रह. आणि याने जे सांगितलं की आपण आत्ता जो ध्रुव तारा बघतो तो ध्रुव तारा 275 हजार वर्षापूर्वीचा आहे. तर मित्रांनो, जो सूर्य आपण रोज सकाळी पाहतो तर तो सूर्य देखील आपण शिळा सूर्य पाहत असतो. हे मी फक्त वाचलं होतं. यांच्या याच्यानं जास्त कन्सेप्ट क्लिअर झाली माझी. आणि बघा बऱ्याच कन्सेप्ट क्लिअर झाल्यात. आणि खरंच तुम्हालाही जर ज्योतिषीवर विश्वास असेल तर तुम्ही एकदाच नितीन शिंदे सरांचं भाषण ऐका. एकदम खूप छानरित्या याने कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत. रात्रीचं जेवण झाल्यावर आम्ही काजवे पाहण्यासाठी छतवर गेलो तर प्रत्येक झाडावर असे काजवे चमकत होते. मित्रांनो, इथे येऊन कळालं की निसर्ग किती भारी आहे. कारण बघा, रात्रीला प्रत्येक झाडावर एवढे छान काजवे चमकत होते, असं वाटत होतं जसं काय लाईटिंग. मी काजवे पहिल्यांदा पाहिले आणि त्यातल्या त्यात हे नेचरमध्ये असल्यामुळं जे ठिकाण होतं त्यामुळं खूपच भारी वाटत होतं. रात्री 12:30-1पर्यंत गप्पा मारणं झाल्यावर 1 वाजता येऊन मी रूममध्ये झोपी गेलो.